नगराध्यक्ष पदासाठी 4 तर नगरसेवक पदाच्या 18 जागांसाठी 71 उमेदवारांचे नशीब EVM मध्ये बंद. कार्य संपादक मंगेश टाकसाळ यांची रिपोर्ट. जळगाव जामोद नगरपालिका सार्वत्रिक निवडणूक अत्यंत शांततेत आणि उत्साहात पार पडली. शहरातील एकूण 30 मतदान केंद्रांवर सकाळपासून मतदान प्रक्रिया सुरू झाली. कडाक्याच्या थंडीमुळे प्रारंभी मतदानाचा वेग मंदावलेला दिसला, परंतु दुपारनंतर मतदारांनी मोठ्या संख्येने मतदान केंद्राकडे धाव घेतल्याने मतदानाला वेग आला. उमेदवारीचा तपशील. नगराध्यक्ष पदासाठी 4 उमेदवार रिंगणात. 10 प्रभागातील नगरसेवकांच्या 18 जागांसाठी 71 उमेदवारांनी नशीब आजमावले. मतदानाचा आढावा. जळगाव जामोद शहरातील एकूण 25,711 मतदारांपैकी 17,449 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये पुरुष मतदार 9,233, महिला मतदार 8,216, एकूण 67.87% मतदान नोंदवले गेले. गेल्या अनेक वर्षांपासून नगरपालिका निवडणूक न झाल्याने यावर्षी उमेदवारांचा कार्यकर्त्यांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला. काही प्रभागांमध्ये मतदान पुढे ढकलले. प्रभाग 6 अ व ब आणि 7 ब येथील मतदान पुढे ढकलण्यात आले असून या प्रभागांमध्ये डिसेंबर 20 रोजी मतदान होणार आहे. सुरक्षेची कडक व्यवस्था. मतदान प्रक्रियेदरम्यान प्रशासनाने संपूर्ण तयारी ठेवली होती. जळगाव जामोद पोलीस निरीक्षक नितीन पाटील यांनी शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवत शांततेत मतदान पार पाडले. किरकोळ वाद वगळता संपूर्ण मतदान प्रक्रिया निवांत पार पडली. हातात उमेदवारी, मतदारांचा उत्साह आणि मतदान पूर्ण झाल्यानंतर आता सर्वांच्या नजरा 21 डिसेंबरला होणाऱ्या निकालावर खिळल्या आहेत.